नमस्कार. लोकशाही न्यूजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं ते सिरम इन्स्टिट्यूटकडे, कारण आज दुपारी 2च्या सुमाराला सिरम इन्स्टिट्यूट या ठिकाणी मोठी आग लागली आणि आग लागल्यानंतर मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये ही बातमी देखील तशाच प्रकारे पसरली. कारण सध्या लसीकरणासाठी किंवा लसींसंदर्भामध्ये सुरू असलेलं जे त्या ठिकाणी काम सुरू आहे त्याला तर कुठेतरी धक्का लागला नाही ना अशी भीती मनामध्ये असतानाच मात्र सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीकरणाच्या प्लांटला कुठल्याही प्रकारे धोका नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. या संदर्भातला आढावा घेत लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील पत्रकार परिषद जी आहे ती घेऊन या संदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये काही जणांचे प्राण गेल्याची देखील आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे. आणि मग त्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की कधी सुधारणार, कारण इतकं महत्त्वाचं काम ज्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी आगी संदर्भात कुठल्याही प्रकारची काळजी का घेण्यात आली नाही. ज्या इमारतीच्या बांधकामाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी ही आग लागलीच कशी, ही आग लागली की लावली गेली, कुठेतरी घातपाताचा तर हा प्रयत्न नाही आहे ना, असे एक ना अनेक प्रश्न लोकशाही न्यूज चॅनलनं देखील उपस्थित केलेले होते. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी इतर शहरांमध्ये कशाप्रकारे फायर ऑडिट केलं जातं, कशा प्रकारची काळजी घेतली जाते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी यावेळेला नागपूर या ठिकाणाहून कल्पना नळसकर आणि नाशिक या ठिकाणाहून किरण नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहे आणि प्रदीप कापसे पुण्याहून देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. मात्र थेट पुण्याहून या घटनेची जी आहे ती माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत. खरं तर प्रदीप, आपण त्या ठिकाणी सातत्यानं लक्ष देऊन होतात. घडलेली घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि आपण सगळेजण कधी सुधारणार हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवरती येताना दिसतोय. प्रदीप. खरं तर विशाल, जी आग लागली ती आग जी आहे ती प्राथमिक शॉर्ट सर्किट म्हणून लागली असावी असा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात येतोय. याआधी जर बघितलं तर भंडारा जी हॉस्पिटलमध्ये आग दुर्घटना झालेली होती त्यानंतर खरं तर राज्यामध्ये मोठमोठ्या इमारतींचं, मोठ्या इन्स्टिट्यूटचं खरं तर फायर ऑडिट करण्यात यावं ही मागणी पुढे आली. मात्र अगदी काही दिवस उलटता नाहीत तोपर्यंत देशातली सर्वात मोठी लस उत्पन्न करणारी जी कंपनी आहे अर्थात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी आग लागली आणि या लागलेल्या आगीमध्ये दुर्दैवानं 5 जणांचा खरं तर जागीच होरपळून मृत्यू झालेला आहे. हे जे 5 मजूर आहेत ते परप्रांतीय मजूर असण्याची शक्यता आहे, कारण पोट भरण्यासाठी अनेक मजूर जे असतात मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येत असतात. मात्र त्यांचं अशा पद्धतीने दुसऱ्या बिल्डिंगमध्ये काम सुरू होतं. त्या ठिकाणी बिल्डिंगच्या कामामधून स्पार्क झाला आणि त्या सारख्या मोठ्या कंपनीचा फायर ऑडिट झाला. प्रदीप, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज जो तो आमच्यापर्यंत या क्षणाला पोहोचू शकत नाहीये. कल्पना नळसकर नागपूर या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. कल्पना, पाहायला गेलं तर अतिशय गंभीर स्वरूपाची ही बाब आहे. फक्त आज पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये घडलेलाच प्रकार नव्हे तर मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा अनेक ठिकाणी अनेक वेळेला आगीच्या घटना घडतात. त्यावेळेला तत्काळ जी कारवाई केली जाते ती झाल्यानंतर मात्र आगी संदर्भात किंवा त्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या प्रिकॉशन या संदर्भातली जी आहे ती घटना मागं पडली की त्याचा विसर देखील पडल्याचं पाहायला मिळतं. नागपूरमध्ये देखील अशाच प्रकारे सेफ्टी ऑडिट होणं, फायर ऑडिट होणं हे गरजेचं असताना देखील तशी सुरक्षा व्यवस्था आहे का? आपण जर पाहिलं असेल तर भंडाऱ्याची जी घटना आहे ती आपल्यासोबत अगदी ताजीच आहे. म्हणजे 9 तारखेला घटना झाली, त्यानंतर बरेच आदेश काढण्यात आले, बऱ्याच घटना समोर आल्या आणि बऱ्याच गोष्टी आम्ही करू असं सरकारने ठामपणे सांगितलं. पण अजूनही कोणत्याही आपण पाहिलं अजून कोणतंही ऑडिट झालं नाही. या प्रत्येक महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय इमारतींचं आणि हॉस्पिटलचं ऑडिट करू असं सगळं आदेश देण्यात आले होते. आपण पाहिलं तर ही घटना ताजी असताना जाता परत आगीचं हे समोर आलेलं आहे आणि अशा सगळ्या घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. नंतर प्रत्येक गोष्टीवरती एक सारवासारव केली जाते. पण अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडतात आहे. याच्या मागचं कारण काय आहे आणि काय होणं आवश्यक आहे? आपल्यासोबत डॉक्टर्स देखील आहे आणि सामान्य नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या सगळ्या अशा आगीच्या घटना घडतात त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की काय व्हायला पाहिजे, काय सुरक्षेचे मेजर सरकारने घ्यायला पाहिजे? सरकार का देखिए, एक्चुअली सरकार की तो स्टेप सरकार ले रहे हैं, लेकिन हमने ऐसा करना चाहिए कि पब्लिक ने जब तक पुनः वैक्सीनेशन की उपलब्धता न हो तब तक
स्वच्छता और अपनी इम्यूनिटी को, ये दोनों चीज़ों को बनाए रखना चाहिए। यही उसकी सबसे बड़ी लड़ाई है और इसी को हम पार पा सकते हैं तब तक। नक्कीच डॉक्टरांनी काय करायला त्यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं या घटनेवरून भंडाऱ्याची घटना ताजी असताना या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि काय व्हायला पाहिजे, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे सिरम सेंटर अतिशय संवेदनशील ते असं स्पॉट आहे. त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वॅक्सिन बनणार आहे. तर त्यामध्ये सुरक्षेचा अभाव इथे दिसून राहिला. सरकारने बरोबर प्रशासनाने काळजीबरोबर त्याची व्यवस्था केलेली नाही, काळजी घेतली नाही, त्याची व्यवस्था ठीक नाही केलेली आहे. तिथे सिक्युरिटीची फार आवश्यकता आहे आणि आपण बघा की जिथे सिक्युरिटीची आवश्यकता आहे तिथे सिक्युरिटी नाही देऊन राहिली सरकार आणि ज्यांना गरज नाही आहे तिथे सिक्युरिटी पुरवल्या जात आहे. जसं आता ह्या काळामध्ये कंगना रनौत आहे, तिला कशाला सिक्युरिटी? ते सिक्युरिटी तुम्ही अशा ठिकाणी लावा. बाकीचे नेते आहे, नेते हे जनप्रतिनिधी राहतात, त्यांना सिक्युरिटीची काय आवश्यकता आहे? तर यांची सिक्युरिटी काढून अशा संवेदनशील ठिकाणी लावायला पाहिजे आणि सरकारने याकडे एक लक्ष दिलं, कारण की हा पैसा हा पब्लिकचा आहे, हा आमचा पैसा आहे, सर्व नागरिकांचा पैसा आहे. तर त्याकडे सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. या घटनेवरून काय वाटतं तुम्हाला, जो ऑडिट वगैरे जे व्हायला पाहिजे ते होत नाही, या सगळ्यांनी फायर कुठेतरी जी आपली व्यवस्था आहे ती यंत्रणा कमकुवत पडते? नक्कीच. मी आपल्या माध्यमाच्या द्वारे एक सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आता भंडाऱ्याला झाली, पुण्याला झाली, नंतर मुंबईला होणार, नागपूरला होणार. त्यासाठी आजची जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की शॉर्ट सर्किटमुळे झाले, तर यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळ आणि फायर ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचे कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आमच्या सामाजिक संघटना याच्यासाठी नेहमी सहभागी व्हायला तयार आहे. आम्ही निस्वार्थपणाने याचे जनजागृतीचे कार्यक्रम करू, म्हणजे जेणेकरून कुठे काही अशा घटना झाल्या तर लगेच आपले लोक तिथे पोहोचून काहीतरी आपला तोडगा आणि हे होऊ शकतात. म्हणजे लगेच जर झालं तर 5-10 मिनिटात तर ते आटोक्यात होऊ शकतात, पण त्याला जास्त वेळ लागला तर थोडं जास्त एकदम भयंकर हे होतं आहे. तर त्यासाठी सरकारने ऑडिट 3-3 वर्षांनी करायला पाहिजे, पण माझ्या मते आमच्या युवकांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिकांना माहीत पडणार की आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे. हे असे कार्यक्रम आतापर्यंत होऊन नाही राहिलेले. नक्कीच जनजागृती होण्याची गरज आहे असं यांचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं की प्रत्येक वेळ आग लागल्यानंतर शॉर्ट सर्किट हे कारण देण्यात येतं, तर काय करायला पाहिजे? ते शॉर्ट सर्किटचं कारण देते ते रिझॉल्व्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे? माझ्या मते तर अतिशय दुर्दैवी घटना अशी आहे, इथे 5 मजुरांचा मृत्यू झालेला आहे. तर सरकारने याकडे अशा प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे की जेणेकरून समोर अशी घटना क्वचितही घडू नये, अशी माझी सरकारकडे विचारणा आहे की तुम्ही जर ऑडिट करता, सर्व काही करता, पण ते किती प्रमाणात तुमचं सक्सेस होते आणि तुम्ही किती प्रमाणात त्या लोकांना सांगता की आम्ही असं करू तसं करू, आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा वेळेवरती काहीही होत नाही आणि असंच लोकांचा मृत्यू होत राहतो होरपडून, आगीत होरपडून. तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही त्याच्यावरती कडक तुम्ही हे करा आणि त्याकडे लक्ष द्या, कारण ते आज वॅक्सिन सेंटर आहे, उद्या अजून कोणतं महत्त्वाचं ठिकाण असू शकते. तर तिथे सुरक्षा रक्षकांचा उपाय करा, तिथे सुरक्षा रक्षक ठेवा आणि बाकी आगीवरती लवकरात लवकर कसं नियंत्रण आणता येईल याची तुम्ही अंमलबजावणी करा. नक्कीच अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तुला काय वाटतं की काय उपाय केले पाहिजे ठोस की अशा घटना भविष्यात घडणार नाहीत? विषय हा आहे मुद्दा, म्हणजे आज विचार करा, सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागलेली आहे. नशीब एवढं की तिथे काही केमिकल्स नव्हते ठेवले. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केमिकल्स राहतात. इफ सपोज केमिकल्स जळले असते तर पुण्याची आज काय हालत झाली असती. जी भोपाळ गॅसकांड झालं होतं आपल्या देशात इतकं मोठं, त्याच्यानंतर आता रिसेंटली न्यूज आहे आपल्या विदर्भाची, भंडाऱ्याची, तिथे लहान मुलांचा जीव गेला. आज तिथे 5 जणांचा जीव गेला. जर केमिकल स्फोट झाला असता तिथे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये, याची जबाबदारी कोणी घेतली असती? सरकारने घेतली असती का? आणि पुणे सिटीच्या अंदरच आहे ते, 15 किलोमीटर दूर, म्हणजे पुणेपासून 15 किलोमीटर दूर काहीच नाही. कारण की मी स्वतः पुण्याला राहून आलेलो आहे. पुणे इतकं वाढलेलं आहे, ते 50 किलोमीटरचं सर्कल. तुला काय वाटतं उपाययोजना काय केली पाहिजे? सरकारनी एक प्रॉपर प्लॅनिंगनी आणि प्रॉपर कमिटी नेमली पाहिजे याच्यावर ॲक्शन घ्यायला, आणि सगळे फायर ब्रिगेड आणि हे सगळं तिथे उपस्थित पाहिजे, कारण की हे सांगून नाही येऊ शकत, कधीही होऊ शकते. सरकारने हे सगळं तिथे ठेवलं पाहिजे, फायर ब्रिगेड असो, ॲम्ब्युलन्स असो, जे पटकन झाल्याबरोबर तिथे सरकारने हे सगळं प्रोव्हाइड केलं पाहिजे. नक्कीच विशाल, तू ऐकलं असेल तर बऱ्याच आपल्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत की याच्यामध्ये तरुणांचा सहभाग घेतला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, जेणेकरून अशा ज्या आग लागलेल्या आहेत त्या कशा विझवता येईल पटकन आणि कसं त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येतील, असेही आपल्याकडे आलेले आहेत प्रस्ताव. पण अनेक आपण जर पाहिलं तर सरकारने या सगळ्यांवरती आता एक ठोस अशी उपाययोजना करण्याची गरज आहे की भविष्यामध्ये अशा घटना घडू नये आणि जे जीव जातात त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ नये लोकांचा, ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्या सरकारची आहे. विशाल.
कल्पना, तुमच्यासोबत असलेल्या नागरिकांनी ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे, अनेक प्रकारची उदाहरणं त्यांनी दिली आणि यामध्ये अनेकांनी आपले प्राणही गमावलेले आहेत. मात्र हे सगळं होऊ नये, अनेकांचे प्राण यामध्ये जाऊ नये यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाणार आहेत या संदर्भातल्या काही सूचना सरकारला तुमच्यासोबत असलेल्या अनेक नागरिकांनी देखील केलेल्या आहेत. अमोल धर्माधिकारी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर लोकशाहीच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली ते पुणे शहर, सिरम इन्स्टिट्यूट आज प्रत्येकाच्याच चर्चेचा विषय बनलेले आहेत. अमोल धर्माधिकारी पुण्याहून आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत, ज्यांची संपूर्णपणे नजर होती या सर्व घडामोडींवरती. त्यांच्याकडे आपण थेटपणे जाणार आहोत. अमोल, पाहायला गेलं तर सिरम इन्स्टिट्यूट या ठिकाणी घडलेली घटना, त्यात गेलेले प्राण, या सर्व घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहेत. मात्र ज्या ज्या वेळेला या घटना होतात त्यावेळेला सेफ्टी मेजर्स संदर्भामध्ये किंवा फायर ऑडिट संदर्भामध्ये फक्त चर्चा होत मुळात काहीच नाही. असे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा संतप्त सवाल जो आहे प्रत्येकाच्या तोंडावरती यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. नागपूर या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले होते. अनेक प्रकारच्या उपाययोजना तिथे त्यांच्यासोबत असलेल्या नागरिकांनी देखील सांगितल्या. मात्र उपाययोजना प्रशासनाला कितीही सुचवल्या तरी त्यावरती काम कधी होणार, कधी सुधारणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अमोल, ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागतो. आज देखील 5 जणांना यामध्ये आपला जीव गमावा लागलेला आहे. यांचा जर आपण विचार केला तर हे साधे कामगार होते, जे मजूर होते, बांधकाम मजूर होते आणि त्यांचा यामध्ये खरं तर मृत्यू झालेला आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी इमारत बांधलेली आहे तिचं बांधकाम सुरू होतं आणि त्यामध्ये 5व्या मजल्यावरती हे मजूर होते, ते काम करत होते. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस अशा आगीच्या घटना घडतात त्यावेळेस पुन्हा सुरक्षेचा मुद्दा हा चर्चेला येतो. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया. काय सांगाल, आग लागली की पुन्हा फायर ऑडिटची चर्चा होते, पण सरकार अशा पद्धतीने आगी लागू नये यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं? कारण की सिरममध्ये आग लागलेली आहे, लस उत्पादन करण्याचं एक मोठं ठिकाण या ठिकाणी आहे. बाजूच्या नागरिकांना देखील धोका पोहोचला असता, मात्र सुदैवाने तसं झालेलं नाहीये. अशा आगी टाळण्यासाठी काय करायला हवं? सरकारच्या माध्यमातून सांगायचं झालं तर फायर ब्रिगेडची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, या व्यवस्था तत्पर इथं पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून पाहिलं गेलं तर सिरम कंपनीच्या इथं PMCच्या माध्यमातूनही इथं लवकरात लवकर ही सुविधा पोहोचली गेली. फायर ब्रिगेड असो अथवा पोलीस यंत्रणा असो अथवा ॲम्ब्युलन्स, या सर्व यंत्रणांची मदत ही सिरम इन्स्टिट्यूटला झालेली आहे. आणि ही मदत होत असताना ज्या वेळेस 5व्या फ्लोअरला हा अघटित प्रकार जो घडला गेला की एक वेल्डिंगच्या ठिणगीच्या माध्यमातून हा प्रकार घडला गेला, त्यावेळी स्थानिक विधानसभेचे आमदार आमचे चेतन पाटील तुपे होते. त्यांनी याचा आढावा घेतला. त्यांनी बराच वेळ ह्या आगीच्या चाललेल्या प्रसंगी आपली मदत म्हणून तिथं स्वतः थांबले गेले. आणि त्या प्रसंगी पाहिलं गेलं की फायर ब्रिगेडने परिपूर्ण मदत केली. टँकर्सवाल्या संपूर्ण सगळ्यांनी केले. पण अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काय केलं पाहिजे? सेफ्टी मेजर्स काय आखले पाहिजेत महापालिकेने किंवा राज्य सरकारने? अग्निशामक दलाचं यंत्रणा उभी केली पाहिजे, सक्षम केली पाहिजे. बस. फायर ऑडिट जे अनेक इमारतींना अजूनही झालेलं नाहीये महापालिकेच्या, ते सगळं केलं पाहिजे अग्निशामक दलाचं. सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून फायर ऑडिट असेल किंवा फायरची व्यवस्था की जे बाबा अशा प्रसंगी अग्नीच्या विषयात काही ना काहीतरी सुरक्षितता नागरिकांच्या या कामगारांच्या माध्यमातून व्हायला हवी, ती सिरम इन्स्टिट्यूटने परिपूर्ण केलेली आहे. आणि PMCच्या माध्यमातून बोलायचं झालं तर हा ग्रामीण भागात भाग येतो. PMC ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जी कंपनी आहे सिरमची, त्यामध्ये सगळे जे कोविडचे वॅक्सिन्स आहेत, लसीकरण आहे, ते सर्व सुरक्षित तिथं आहेत. आणि याचं एक काम चाललेलं असताना हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. त्याच्यामध्ये नक्कीच अमोल, सुदैवाची बाब एवढीच आहे की त्या ठिकाणी असलेलं लसीकरणाचं जे काम आहे त्याला कुठेही धक्का लागलेला नाही आहे किंवा लसीकरण किंवा त्या ठिकाणी सुरू असलेलं काम जे आहे ते सुरक्षित आहे. या क्षणाला आपण औरंगाबाद या ठिकाणी जाणार आहोत. सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, पाहायला गेलं तर पुण्यातली घटना जी आहे ती प्रत्येकाचे डोळे उघडणारी अशा स्वरूपाची आहे. औरंगाबादमध्ये देखील अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी चालतात. मग MIDC परिसर असेल, विविध प्रकारच्या फॅक्टरी असतील, रहिवासी परिसर असतील, त्या ठिकाणी देखील आगीच्या अशा घटना घडू नये यासाठी औरंगाबाद किती सज्ज आहे?
आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता सिरम इन्स्टिट्यूटला आग लागलेली आहे आणि कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचं काम सिरम इन्स्टिट्यूटच्या खांद्यावर आहे. परंतु ज्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे तिथं जर आग लागत असेल तर बाकी राज्यामध्ये किंवा औरंगाबाद मधली काय परिस्थिती निर्माण होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. कारण बऱ्याचदा पाहिलं तर आता ज्या ठिकाणी जबाबदारीची कामं असतात त्या ठिकाणी जर आग लागली त्याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. आपल्यासोबत आता फार्मसी संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत, आपण त्यांच्याकडून विचारून घेऊयात. कारण ते सुद्धा ज्या सिरम इन्स्टिट्यूट एक फार्मसी कंपनी आहे, अशाच पद्धतीने औरंगाबादमध्ये सुद्धा फार्मसी कंपन्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये जिथून जर समजा अशी दुर्घटना घडत असेल तर खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. सर काय सांगाल, काय करायला हवं? खूपच वाईट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आपल्या माध्यमातून आता आम्ही प्रसारावरती बघितलं की ज्यांनी कोविडची सर्वात प्रथम आपल्या भारतामध्ये लस तयार केली त्या सिरमला कुठेतरी आग लागल्याची घटना आपल्या माध्यमातून आज आम्हाला कळत आहे. परंतु ही खूप दुर्दैवी घटना आहे. याच्यामध्ये केंद्र व राज्य शासनाने कुठेतरी फार्मसीच्या प्रत्येक कंपन्याला आपण विशेष सिक्युरिटी देऊन त्यामध्ये खूप मोलाचे जे काम आता करण्यात आलेलं होतं, जे डॉक्टरांनी आमच्या फार्मासिस्टने कोविड काळामध्ये खूप महत्वाचं योगदान दिलं, त्या फार्मासिस्ट आणि डॉक्टरचा कुठेतरी याच्यामध्ये जीवही धोक्यामध्ये जातोय. आणि आतापर्यंत जे काम आपण इथून बघत आलोय याच्या अगोदर भंडाऱ्यामध्ये सुद्धा अशीच आग लागली होती. परंतु केंद्र शासनांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या बाबीकडे विशेष लक्ष देऊन कुठेतरी सिक्युरिटीचा मुद्दा आपण चांगल्या प्रकारे इथं हाताळला पाहिजे आणि स्तरावर मुद्दा लक्षात घ्यायला हवा. मॅडम काय सांगाल, भंडाऱ्याला सुद्धा घटना घडली, आता पुण्याला घटना घडली आहे, ही घटना कुठे थांबत नाहीये. तर एकंदरीत आपण पाहिलं की प्रत्येक शहरामध्ये आज एकच चर्चा आहे, ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटला आगीची जी घटना घडलेली आहे त्यानंतर मात्र फायर ऑडिट केलं जात आहे का, सर्वत्र सुरक्षिततेचे तेवढे उपाय जे ते योजले जातात का, आणि येत्या काळामध्ये जसं भंडाऱ्यात घटना घडली, पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये घटना घडली, कोणाचेही प्राण जाऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सुधारणा करणं हे गरजेचं आहे. आणि कधी सुधारणार हाच महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. तुर्तास आजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.